नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. नागपूर जिल्ह्यामध्ये केवळ 7.65% पेरणी पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे सावट अजून सुद्धा कायमच आहे. खेडमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून जगपुडी नदीचे पाणी वाढलेले आहे. अवघ्या 24 तासामध्ये खेडमध्ये 157.28 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. प्रशासन अधिक सतर्क असून आसपासच्या गावांना सुद्धा सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचे पुनरागमन झालेलं असून भातशेतीला मिळाली नवीन संजीवनी. वैभववाडी सर्वाधिक 98 मिलीमीटर तर कुडाळामध्ये 92 मिलीमीटर पावसाची नोंद बघायला मिळाली. रावेर तालुक्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस झालेला असून करडेमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नदी नाल्यांना आलाय पूर. अनेक भागामध्ये पेरणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झालेले असून महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. यामध्ये आता उत्पन्नाचा दाखला तपासण्याची मागणी केली जात आहे. वरुणराजाची दमदार हजेरी. जूनमध्ये केवळ 4 दिवसात 85 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने गारवा निर्माण झालेला आहे. कांदा सोयाबीनला हमीभाव द्या, लोडशेडिंग बंद करा. पावसाळी अधिवेशनामध्ये मंजुळा गावित यांची मागणी करण्यात आली. नियोजनाचा अभाव आणि पशुधनाची हानी होते. 1 महिना वाया गेला. यंदा भाताची लागवड आणि उत्पन्न घटणार. यंदा 24,000 हेक्टरवरती लागवडीचे आहे उद्दिष्ट. 4 महिन्यांचे पीक आणि 3 महिन्यांमध्ये कसे येणार? पावसाच्या बदलत्या पॅटर्नने चिंता होते. जामखेड तालुक्यामध्ये 29 जून अखेर 109.3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. खरीप हंगामावरती अनिश्चिततेचे सावट आहे. औसा तालुक्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा असून पेरण्या रखडलेल्या आहे. जून महिन्याअखेर फक्त 43% पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागलेल्या आहे. उमरीमध्ये खताच्या बॅगेत आढळली रेती. शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. कृषी विभागाच्या कारवाईकडे आता लक्ष लागलेले आहे. जळकोट तालुक्यामध्ये पेरण्यांना प्रारंभ झालेला असून सोयाबीन कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. जांभळी कासारी खोऱ्यामध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून गव्यांचा धुडगूस बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. तात्काळ बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. गडहिंग्लज परिसरामध्ये जून कोरडा गेलेला असून त्यामध्ये कडक उन्हाचा तडाखा बसतोय. पेरणी केलेल्या पिकांवरती संकट गडद असून जोरदार पावसाची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे. आदरांची जोरदार. अंबीमध्ये ओव्हरफ्लो झालेला आहे. पिंपळगाव खांड धरणांकडे झेपावले पाणी. पारनेर सुपे परिसरात छोटी बंधारे तुडूंब भरलेली आहे. खोपोली परिसरामध्ये सुद्धा पावसाची हुलकावणी. शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. 2 दिवस जोरदार बसलेल्या पावसाने अचानक घेतली विश्रांती. हिरव्या तरव्यावर आसमानी संकट. खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. मानगाव परिसरामध्ये पावसाच्या दडीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पडवलेले आहे. मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ 33.32% उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या याच दिवशी 42.28% साठा होता. जायकवाडीमध्ये 21%, येलदरीत 51% पाणी. सोलापूर जिल्ह्यामध्ये दमदार बरसला. बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय. मुसळधारेने चिंतेचे ढग सरलेले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या पुनरागमनाने मोठा दिलासा मिळतोय. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झालेल्या असून शहर परिसरातील रस्ते सुद्धा जलमय झालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे शहरामध्ये तारंबळ उडालेली आहे. सकल भागामध्ये पाणीच पाणी झालेले आहे. वाहतूक विस्कळीत झालेली असून 8 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोयाबीनचे दर स्थिरावलेले असून चियाला 19,150 रुपयांचा दर मिळतोय. खरीपाच्या तोंडावरती विक्री. निंभोरा येथे कापूस क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण मिळते. तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक. शेतकरी गटांची निवड. कांद्याची आवक वाढून सुद्धा मजबूत मागणीमुळे दरामध्ये वाढ झालेली आहे. राज्यात सरासरी 1,642 रुपये दर. राज्यामध्ये 1.90 लाख टनांपेक्षा अधिक आवक झालेली आहे. भंडाराज परिसरामध्ये सोयाबीन तूर पिकांची पेरणी सुरू झालेली असून कपाशीकडे पाठ फिरवली जाते. सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती मिळते. कधी मुसळधार पाऊस तर कधी खंड पडतोय. पावसाच्या बदलत्या पॅटर्नने चिंता वाढवलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेरण्यांना वेग आलेला असून पण खरीप हंगामावरती अजून सुद्धा अनिश्चिततेचे ढग आहे. शेतकरी सुद्धा चिंतेमध्ये सापडलेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.